स्वाध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास. आणि मागच्या काही श्लोकांमध्ये भगवंतांनी ज्ञानीचं वर्णन केलंय. नवद्वारे पुरे दे, नैव किंचित करोमीति वगैरे. तर त्याच्यामध्ये एका पॉइंटवरच जोर दिलेला आहे की ज्ञानी स्वतःला कर्ता मानत नाही, है ना. अकर्ता अकर्ता, तो स्वतः करतही नाही आणि करून घेत नाही. नैव कुर्वन्न कार्य, याला म्हणतात कर्तृत्व आणि कार्यतृत्व. ते कार्यतृत्व सुद्धा एक प्रकारचं कर्तृत्व आहे. मी कोणाकडून करून घेत आहे तर करून घेण्याचं कर्तृत्व आलं की नाही माझ्यामध्ये, कर्ता भाव. मी एवढं काम करून घेतलंय असं लोक म्हणतात की नाही. तो सुद्धा एक प्रकारचा काय झाला, अभिमान, अहं. आता आत्मतत्व जे आहे ते करताही नाहीये, कारयताही नाहीये, आणि तो स्वतःला आत्मतत्वच मानतो, समजतो. म्हणून आत्म्याचे जे लक्षण आहे तो स्वतःमध्ये बघतो. पुढे म्हणतात न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभू. कर्तृत्व त्याच्यामध्ये नाहीये, कर्मफलाचा संयोग तो करत नाही. आत्मा हे काही करत नाही. तर आत्मा आणि आत्मज्ञानी याचंच वर्णन सुरू आहे, नाही की नाही. तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल ना, ब्रह्मविद नाही, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होऊन जातो. देव पहावयासी गेलो देवची होऊन. हा, ते पूजेच्या वेळेस शिवम भूत्वा शिवम यजेत. म्हणजे तुम्ही शिव होऊन मग तुम्ही पूजा करा. काल मी ते सांगितलं नाही, ते याच्यात नाही. कारण तिथे काय आहे, पूजनाचं तिथे द्वैत आहे, तिथे आपण पूजा करत आहोत. इथे काय म्हणतात की जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होऊन जातो. म्हणजे काय, तो त्या ब्रह्मापासून स्वतःला वेगळं पाहत नाही. आपण जेव्हा कोणत्या वस्तूला जाणतो तर वस्तू वेगळी राहते, मी वेगळा राहतो. पुस्तकाला मी जाणलं तर पुस्तक वेगळं, मी वेगळं. टेबलला जाणलं, टेबल वेगळं, मी वेगळं. व्यक्तीला मी जाणत आहे, व्यक्ती वेगळी, मी वेगळी. पण जेव्हा ब्रह्माला मी जाणतो तेव्हा ब्रह्मच होऊन जातो, कारण ती ब्रह्मवस्तू माझ्यापासून वेगळी नाहीये. तर इथे तेच म्हणतात की ब्रह्माला तो आत्म्यापासून वेगळं नाही मानत, स्वतःपासून. तर जे आत्म्याचे लक्षण आहे ते तो म्हणतोय माझे लक्षण आहे. आपण काय केलंय, सध्या आत्म्याला एक आपल्यापासून वेगळी एक वस्तू आहे अशी मानतो की आत्मा एक आहे, आत्मा एक आहे, आणि मग त्याचं वर्णन सुरू आहे असं आपल्याला वाटतं. ते चुकीचं आहे. याला म्हणतात परोक्ष ज्ञान. आत्म्याला एक माझ्यापासून वेगळी वस्तू मानून आत्मा चेतन आहे, आत्मा आनंद रूप आहे, आत्मा सतरूप आहे, आत्मा निराकार आहे. तर असं ऐकून ऐकून एक अजाणतेपणे एक असा भाव येतो की आत्मा नावाची काही एक वेगळी वस्तू आहे आणि मला तिथे पोहोचायचं आहे, मला त्याच्याशी एक रूप व्हायचं आहे ना, एक असं अशी भावना आहे. पण इथे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा काय, तो जेव्हा आत्म्याचं वर्णन ऐकतो तेव्हा तो स्वतःमध्ये पाहतोय माझं वर्णन होत आहे. कारण आत्मा काही जगाची एक वस्तू नाही आहे, तुम्ही आहात. तत्वमसी महावाक्यात हेच सांगितलंय की ते तू आहे. जसं मी आधी सुद्धा उदाहरण दिलंय तुम्हाला, एक व्यक्ती आहे, तिचं नाव आहे प्रकाश. आणि एकदम मी म्हणजे असं सांगितलं, वाक्य म्हटलं की प्रकाश आला, प्रकाश आला. आता प्रकाश बोलताच
तो जो माणूस आहे त्याचं लक्ष कुठे जाईल? स्वतःकडे जाईल ना. प्रकाश म्हटलं, आणि आपण प्रकाश म्हणजे अंधारण प्रकाश, उजेडात ची आठवण येईल. कारण आपल्यासाठी प्रकाश एक वेगळी वस्तू, पण त्याच्यासाठी प्रकाश तोच आहे. कमळ, आता कमळ कोणाचं नाव असू शकतं, पण कमळ नावाचं एक फूल आहे. आपण फुलाकडेच लक्ष देतो, पण तो म्हणे अरे माझ्याबद्दल का बोलत आहे. तर आपण परोक्ष या आत्म्याला बनवून घेतो. वेदांताचं उद्दिष्ट ध्येय हेच आहे की हे सगळं आपल्याला स्वतःमध्ये दिसायला पाहिजे, मी आहे. आता निराकार म्हटल्याबरोबर निराकाराची कल्पना करतो आपण, कारण म्हणजे निराकार म्हटल्यावर आपल्याकडे लक्ष केलं पाहिजे की मी निराकार आहे का. निराकार म्हणजे परत शरीराला विसरावं लागेल. शरीराला विसरून जे जीवन तत्व आहे ते कसं आहे, त्याच्यामध्ये काही आकार आहे का. निर्गुण, निष्क्रिय वगैरे जे काही सगळे नावं दिलेले आहेत ते आहे माझे. आणि ज्ञानीला ते ज्ञान. म्हणून ते म्हटलेलं आहे की तो स्वतःला कर्ता मानत नाही. असं नाही म्हणत की आत्मा नावाची एक वस्तू आणि तो अकर्ता, मी तर करता आहे. मग काय, ते नुसतं आत्म्याबद्दल एक माहिती गोळा करणं झालं बस. आपण आत्म्यावर छान एक निबंध लिहू शकतो. कारण काय, सगळे लक्षणं दिलेले आहेत ते वाचून नुसते. पण म्हणे तू कोण आहे, म्हणे मी आपला एक सामान्य सरकारी नोकर आहे, किंवा मी एक सामान्य पती आहे, पत्नी आहे. आत्मदृष्टीने जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला ऐकायचं ऐकायचं. यालाच काय म्हणतात, अपरोक्ष ज्ञान. परोक्ष अहम तसा दिसला पाहिजे जसं वर्णन केलेलं आहे. अहम म्हणजे मी. आता पहा, या 17व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की तो त्या आत्मतत्वाशी एवढा एकरूप होऊन जातो. आता हे शब्द सुद्धा चुकीचे आहे. माझ्यापासून काही वेगळं नाही. एकरूप मी केव्हा होईल, या वेगळं असेल. पण आता बोलावं लागतं एकरूप एकरूप. कारण म्हणजे हे जे उदाहरण आपण देतो ना, खूप सगळेजण देतात. समुद्राची खोली पाहायला कोण गेली, समुद्राची भावली, माहिती आहे की नाही ना, मिठाची भावली, समुद्राची खोली. आणि ती काय झाली, समुद्रच होऊन गेली. आता इथे दोन वस्तू आहेत, समुद्र आणि किती भावली. आणि मग त्या दोघांचं काय झालंय, मिलन झालंय. इथे असं नाही आहे. हा, तर ते तसं इथे नाही आहे. इथे एकच आहे. म्हणजे आत्मा जणू काही समुद्र झाला आणि मी ते बावली झाली आणि एक दिवस त्या आत्म्याशी भेटीन, असं थोडी. अरे बाबा मग तू कोण आहे, कळतंय ना मला. पण आता हे सर्वसामान्य असं आहे. नदी जशी समुद्राला भेटते तसे मी एकदा एक दिवस त्या आत्म्याशी भेटीन आणि मग एकरूप होऊन जाईल. सुरुवातीला हे सगळं बरं वाटतं, पण तुम्ही जेवढं विचार कराल सखोल तेव्हा कळेल हे चुकीचं आहे. हे उदाहरण द्वैतच आहे. म्हणजे देव वेगळा आहे, मी वेगळा आहे, आणि मी देवाशी एकरूप झालो तसंच ठीक आहे. वैकुंठ एक लोक आहे, त्या लोकामध्ये मी गेलो, जिथे येणं जाणं आहे, हां तिथे आहे. पण इथे तर येणं जाणं नाही, जाणं नाही, फक्त जाणायचं आहे की मी तो. म्हणून अशी दोघांची एकमेकाची भेट नाही होत आहे. मी आणखीन जीव आणखीन आत्मा भेटत आहे, आणि जीवच आत्मा आहे. अज्ञानामुळे तो स्वतःला जीव मानत आहे. अज्ञान गेलं की त्याला घटाकाश आहे, घटामधली जी पोकळी आहे, आणि महाकाश आहे. आता असं आहे का की घट फोडल्यावर ते घटाकाश निघेल आणि त्या महाकाशाशी मिळेल? घट फोडलं की त्या घटाकाशच काय आहे, महाकाश आहे. त्या
घटामुळे फरक वाटत होता की एक महाकाश नावाची वेगळी वस्तू आहे आणि घटाकाश वेगळा आहे. जशीच ती भिंत किंवा आकार, याला उपाधी म्हणतो, ती बाजूला गेली एकच आहे. आता काय त्याचं कारण असं, आपलं मन जे आहे, मनाचं स्तर कमी जास्त होत जातं, कधी समजतं कधी नाही समजतं. जे उपकरण आहे ते उपकरण, तुमच्या गाडीने इतका वेळ का लागतो पोचायला? मध्ये मध्ये बंद पडते ना. तर आपलं मन बुद्धी सुद्धा मध्ये मध्ये गडबड होते, म्हणून ते कळत नाही. तर तिथे दोष कोणाचा आहे? या अंतःकरणाचा. त्यामुळे समजायला उशीर. एक उदाहरण देतात की अशी ओलं लाकूड आहे, तर लगेच अग्नी जो आहे ना तो पेटतो तिथे. ओलं नसेल सॉरी, वाळलेला कोरडं शुष्क असेल. पण ओलं लाकूड असेल तर सारखं फुंक मारा, हे करा ते करा. पण जे कोरड्याचं पटकन पेट. तर आपल्या मनामध्ये काय एवढ्या दुसऱ्या गोष्टी आहेत, त्या जणू काही अंतःकरणाला ओलं करतात. त्यामुळे ते, तर मी हे म्हणत होतो की जीव आणि आत्मा हे एकाचेच दोन नावं आहे. अज्ञान अवस्थेमध्ये मी स्वतःला जीव मानतो, ज्ञान झाल्याबरोबर मी आत्मा आहे. तर इथे जाणं येणं भेटणं मिलन हे सगळं नाही. तर म्हणून ते वाक्य आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव वन. ब्रह्माला जाणतो आणि तो ब्रह्मच होतो. तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुका झाला पांडुरंग, आधी केला सत्संग, तुका झाला पांडुरंग. तुका भेटला पांडुरंग नाही, तुका झाला पांडुरंग. झाला तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो आधीपासूनच होत आहे. हे पहा, जी वस्तू ज्ञानाने आपल्याला मिळते ती आधीपासूनच मिळालेली असते, हे सिद्धांत आहे. जी वस्तू ज्ञानाने मिळते, कर्माने नाही. जी वस्तू फक्त जाणण्याने आपल्याला प्राप्त होते, ती वस्तू आधीच आपल्याकडे असते. फक्त अज्ञानामुळे असं वाटत आहे की ती माझ्याकडे नाहीये. तुम्हाला उदाहरण लक्षात आलं असेल, खिशामध्ये किल्ली, गळ्यामध्ये चेन, हरवली हरवली हरवली, मी शोधत आहे. आता ती कर्म केल्याने मिळेल की जाणण्याने मिळेल? जाणण्याने. केल्याने नाही म्हणत. जाणण्याने का मिळाली? कारण ती तुमच्या जवळच होती. पण ती जर चेन कुठे इकडे तिकडे असेल ठेवली तर मग नुसतं जाणण्याने नाही होणार, तिला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वकंठाभरणम यथा असं उदाहरण आहे. म्हणून वेदांतामध्ये काय म्हटलेलं आहे? प्राप्तस्य प्राप्ती. हे सगळे वाक्य आहे. आपल्याला प्राप्त झालेली वस्तू आहे तिलाच प्राप्त करायचं आहे. एक कोणी व्यक्ती आहे, त्यांनी दारू प्यायला, आणि दारूनंतर तर बुद्धी कशी होते, तर आता त्याला सारखं तो एकच वाक्य म्हणतोय, मला घरी घेऊन चला, घरी घेऊन चला. घरी बसल्या बसल्याच पीत आहे मित्रांबरोबर. काय म्हणतोय? मला आता घरी घेऊन चला. आता त्याला किती समजवलं तरी समजेल. जेव्हा त्याची उतरेल तेव्हा त्याला काय कळेल, अरे बाबा मी. तर आपण जणू काही अज्ञानाचं मदिरा प्यायला, त्यामुळे आपण दुसऱ्या धुंदीमध्ये, दुसऱ्या आपण आपली ओळख विसरलो आहे. तो प्याल्यानंतर त्याची ओळख तो विसरला. तर ज्ञानच त्याची काय एक औषधी आहे.
उपचार आहे. मोह निसासव सोव निहारा, झोपलेले आहे मोहाच्या रात्रीमध्ये असं म्हणतात. ज्ञानाची पहाट जेव्हा होईल तेव्हा जागा होईल. तर म्हणून सगळे संत शास्त्र आपल्याला सतत जागवत असतात. तर इथे या अध्यायामध्ये परत परत त्या ज्ञानीचंच वर्णन आहे. असं वाटलं पाहिजे की हे जे वर्णन हे ज्ञानीचं नाही आहे, माझं आहे. असं जेव्हा वाटेल तेव्हा मग काही तुम्हाला मिशनमध्ये येण्याची गरज नाही, तोपर्यंत यायचं. मग काय आता या जन्मात होईल की नाही. हा योग ध्येयाची प्राप्ती झाल्यावर मग साधनेची काही गरज नाही. पण जोपर्यंत ते आपल्याला यात काय म्हणतात पचत नाही, पूर्णपणे रुदत, कळतं पण वळत नाही जे म्हणतात ना ते आहे. आता हे आपल्याला नुसतं आपण म्हणजे काय म्हणतात आपण याच्यापासून फार लांब आहो म्हणून परत परत वर्णन केलं जातं. ज्ञानी असं करतो, ज्ञानी असं. खरं म्हणजे हे ऐकून आपल्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. ज्ञानीची कल्पना करण्यापेक्षा स्वतःकडे की अच्छा असं आहे, मी अकर्ता आहे. आत्मज्ञानाला तर आता परत ज्ञानीचं वर्णन पहा 17व्या श्लोकामध्ये. तद्बुद्धय श्लोक म्हटला नाही ना आपण. तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. परत त्याचंच वर्णन. पहिला इथे शब्द दिला आहे तद्बुद्धय. आता इथे तत् शब्द आलेला आहे ना, 4 वेळा आला आहे तत्. तत् शब्दाच्या ठिकाणी ठेवा ब्रह्म. तर तद्बुद्धय म्हणजे त्याची बुद्धी त्या ब्रह्मामध्ये स्थित झाली आहे. आता ब्रह्म म्हणजे वेगळी वस्तू नाही, आत्मा. आता सध्या आपली बुद्धी कशी आहे, देह बुद्धी आहे. तत्च्या ठिकाणी ब्रह्म आठवत नाही आपल्याला, काय देह. देहामध्ये बुद्धी स्थिर आहे, घरामध्ये बुद्धी स्थिर आहे. त्यामुळे तद्बुद्धय. ग्रहबुद्धय, पैशामध्ये बुद्धी आहे, धनबुद्धय. जी वस्तू आपल्याला आवडते तिथेच आपली बुद्धी असते. तर आता याला हे ज्ञान झालेलं आहे की मी देह नाही, मी तत्व आहे. तर बुद्धी ब्रह्मरूप झाली, तर म्हणतात तद्बुद्धय. मग म्हटलेलं आहे तदात्मानः. तदात्मान म्हणजे त्याचा आत्मा काय झालेला आहे, तर म्हणजे ब्रह्मच. सध्या आत्मा शब्द म्हणताच परत आपण काहीतरी विचार वेगळाच करतो. पण तो काय म्हणतो, तदात्मा, मी तो आत्माच आहे. तन्निष्ठा, त्याची निष्ठा त्या ब्रह्मामध्येच आहे. ब्रह्म आत्मा दोन्ही एकच शब्द. आत्म्यामध्ये त्याची निष्ठा आहे. निष्ठा म्हणजे काय, शंकराचार्य छान म्हणतात, निष्ठा
अभिनिवेशः तात्पर्यं सर्वाणि कर्माणि संन्यस्य ब्रह्मणि एव अवस्थानम येषां ते तन्निष्ठा. याचा अर्थ ज्यांची स्थिती, निष्ठा शब्दाचा अर्थ स्थिती, अवस्थान एक शब्द आहे, अवस्थान मराठीमध्ये आहे की नाही अवस्थान शब्द. हां, त्यामुळे तन्निष्ठा तिथे अवस्थान आहे, तिथे तो स्थित झालेला आहे. तिथे स्थित झाला याचा अर्थ सोपा आहे की तो त्याला कधीच विसरत नाही की मी कोण आहे. जिथे ज्याची निष्ठा असती तो ती गोष्ट विसरत नाही. आता बघा उदाहरण म्हणतोय, जपनिष्ठ. कोणी काय जपनिष्ठ आहे. मराठीमध्ये निष्ठा शब्द आहे की नाही मला माहित नाही. आणि निष्ठा शब्दाचा अर्थ काय? श्रद्धा. हां, थोडासा फरक आहे, श्रद्धा. पण इथे निष्ठा म्हणजे दृढ स्थिती. हां, दृढ श्रद्धा म्हणजे निष्ठा. चला असं करा, कारण निष्ठा शब्द स्था धातूपासून बनला आहे आणि स्था धातूचा अर्थ असतो गतिनिवृत्तौ. स्था धातूचा अर्थ काय? गतिनिवृत्तौ, म्हणजे जिथे गती नाही, हालचाल नाही. जसं आपण एखादा खांब जेव्हा अंगणामध्ये रोवतो तेव्हा त्याला काय असं हलवून पाहतो, त्याला म्हणतात खंब उत्खनन न्याय. हे एक गुरु जो आहे तो शिष्याला असं हलवून पाहतो, आणि जर तो कच्चा असेल तर हलेल, पण जर पक्का असेल तर ना. मुद्दामून त्याला तो विचलित करेल, पण जर तो पक्का असेल तर विचलित होणार नाही. तर जेव्हा अशी प्रक्रिया किंवा असा उपयोग करतो तो गुरु, तर त्याला म्हणतात खंब उत्खनन न्याय. गंमत आहे, खांब स्थिर झालाय की नाही हलवून पाहावं लागतं. हलवून त्याची स्थिरता ची तपासणी करायची. तर त्याला म्हणतो गती निवृत्त. गती जेव्हा होत नाही, म्हणजे आता काय जड झालं. आता सोप्या भाषेत आपण काय म्हणतो, परीक्षा घेतली. परीक्षा है ना, देव परीक्षा पाहतो. पार्वतीची परीक्षा घेतली, माहिती की नाही गोष्ट तुम्हाला. सप्त ऋषींना पाठवलं भगवान शंकरांनी, जरा पाहून घ्या, मग म्हणे लग्न करतो. किती निष्ठा हिची आहे. सप्तऋषी फार गमतीदार आहे. ते गेले तिथे, काय तू हे तपश्चर्या करत आहे, कोणासाठी? शंकरासाठी करत आहे. अरे म्हणे, तो काय स्मशानामध्ये राहणार, आणि तो विरक्त. अशा माणसाबरोबर कधी प्रपंच आनंदी होईल का? त्याला कशात काही आवडच नाही आहे. ड्रेसेसमध्ये आवड नाही आहे, हेअरस्टाईलमध्ये आवड नाही, वाघांबर, जटाधारी, असे असे शब्द तिथे होते. आणि म्हणे हा असा आहे, याचं काही म्हणजे आई वडीलही कोण आहे माहीत नाही. शंकराचे आई वडील कोण, म्हणजे काही चांगल्या कुळाचा आहे नाही. तर अशा पुरुषाशी तू लग्न करत आहे, तिच्यासाठी तपस्या. त्याच्यापेक्षा एक चांगला वर आहे, वर म्हणतात ना, वर. त्याच्याकडे छान ड्रेसेस आहे, त्यानंतर छान दागिने आहे, नारायण, पितांबरधारी, असं खूप. पण तिथे पार्वती काय म्हणते, बरौ संभू बरनौ संभू नत रहो कुवारी. असं रामायण. म्हणजे जर वरण करेन तर मी याचंच करेन, नाही तर मी कुवारी नाही, अविवाहित. एवढी निष्ठा आहे ती. आणि ती पार्वती छान म्हणते, म्हणे तुम्हाला माझ्या या श्रद्धेवर हसू येईल, पण मी पर्वताची कन्या आहे, आणि पर्वत जसा स्थिर असतो तसंच माझा निश्चय सुद्धा स्थिर आहे. छान म्हणते. तिचं नाव आहे म्हणून पार्वती, पर्वताची पुत्री.
पर्वत डोंगर. तर तसा अचल आहे तो, अचल. त्याचप्रमाणे इथे ज्ञानी कसा आहे, त्या तत्वामध्ये स्थिर झालेला आहे. आता जर त्याला कोणी सांगितलं तू जीव आहे, तू मरणार आहे, तू करता आहे, तर त्याला हसू येतं आणि तो म्हणतो तुम्ही भलत्याच माणसाबद्दल बोलत आहे, माझ्याबद्दल नाही बोलत. असं त्याला ते खोटं वाटतं. जसं आपल्याला ब्रह्म खोटं वाटत आहे, त्याला जीवभाव खोटा वाटतो. हे बा, एकदा खरं ज्ञान झालं की असंच होतं की नाही. आपला जर भ्रम दूर झाला आणि भ्रमामध्ये आपण जो होतो तेच जर कोणी बोलू लागलं तर आपण अरे नाही म्हणे ते आता काय परिस्थिती बदलली आहे, अवस्था बदलली, आता मी तसा नाहीये, झालं की. हीच पार्वती जेव्हा सती होती तेव्हा तिला रामायण कळलं नाही, राम कोण आहे. आणि जेव्हा तिने त्याग केला देहाचा आणि मग तपश्चर्या केली वगैरे, आणि मग जेव्हा शंकरांनी रामायण ऐकवलं तेव्हा ती म्हणते की मी आता तेव्हा सारखी नाही आहे, तेव्हा वेगळी होती. तसं कर मोह अब नाही असं म्हणतात. मी जेव्हा सतीच्या रूपात होते त्यावेळेस मी जरा संशयी होते, श्रद्धा कमी होती, म्हणून मला राम कळला नाही. तुम्ही सांगितलं पण नाही कळलं. आता तपश्चर्या वगैरे करून काय मी एकदम शुद्ध झाली, तर आता माझं मन एकदम निर्मळ झालं की नाही. आपण आपलंच लहानपण आठवा, तरुण आठवा, तरुण आणि म्हणे अजूनही मी तरुण, ठीक आहे, पण आधीचे दिवस आठवा. असं का आम्ही तुझं अपमान होत आहे आमचा. 2 बाया त्या बसमध्ये जात होत्या, ती गर्दी होती, पण एक सीट होती का. कंडक्टर म्हणाला जी मोठी आहे ती बस आहे, तुमच्या वयाने जी मोठी आहे ती बस, दोघी उभ्या राहिल्या. मी थोडी मोठी आहे. तर गंमत बाजूलाच आहे ना. आधीची मनस्थिती आणि आताची मनस्थिती त्यामध्ये फरक आहे. तर ज्ञानीची सुद्धा आधीची मनस्थिती वेगळी, तर आता त्याची निष्ठा त्या तत्वामध्ये झाली. आधी जगामध्ये होती, संसारामध्ये होती, पैसा पैसा पैसा, त्याच्यामध्ये तन्निष्ठा. आणि चौथा शब्द दिलेला आहे तत्परायण. तत्परायण फार सुंदर शब्द आहे. परायण, परायण म्हणजे परम अयनम यस्य. परायण, अयन म्हणजे घर, अयन म्हणजे स्थान जिथे माणूस राहतो. तर परायण म्हणजे परम अयनम, ज्याच्यासाठी परब्रह्म परमात्माच अयन झालेला आहे. तो हेच मानतो की मी कुठे स्थित आहे, भगवंतामध्ये, जगामध्ये स्थित असं मानतच नाही. जसं प्रल्हाद, बाळ प्रल्हाद जो होता, भक्त प्रल्हाद, त्याला हेच वाटायचं की मी सतत भगवंताच्या आलिंगनामध्ये आहे. गोविंद परिरंभ, यानंतर परायण. शंकराचार्यांनी छान सांगितलं, परम अयनम परागती येशाम भवती, ते परायण, ज्याची गती त्या परमात्म्यामध्येच आहे, इकडे तिकडे तो जात नाही. केवल आत्मरतय इत्यर्थ. वा, जो फक्त आत्म्यामध्ये रमण करतो, आत्मरतय इत्यर्थ. परायण. आता 4 शब्द आहेत, 4मध्ये एक शब्द तत् आहे. तत् म्हणजे ते तत्व. तर तत्वामध्येच त्याची वृद्धी आहे, तत्वामध्येच त्याचं मन आहे. आत्म्या शब्दासारखं मन सुद्धा आहे. तदात्मान. तन्निष्ठा, तिथेच त्याची स्थिती आहे. आणि तो त्यालाच आश्रय मानतो, आधार मानतो. माझा आधार म्हणजे परब्रह्म. तत् तत् तत्. त्याला त्या तत्वामध्ये एवढी आवड, गोडी उत्पन्न झाली आहे की
त्याच्याशिवाय तो कुठे जातच नाही. गुरुजींनी एक छान उदाहरण दिलं. जसे लग्न झालं, आई वडील आता नवरा बायको झाले आणि पहिलं बाळ झालं. आता म्हणे त्यांचं पूर्ण जीवन ते बाळ केंद्रित असतं. तर तिथे शब्द असा विला, शिशुबुद्धय, शिशु आत्मान, शिशुनिष्ठा, शिशुपरायण. आहे की नाही? इतर चर्चा आवडत नाही, परत घेऊन परत तिथेच सारखे फोटो त्याच्यात काढतील, व्हिडिओ त्याच्यात काढतील. झोपलाय, व्हिडिओ काढा. अरे झोपण्यामध्ये काय नाही, किती छान दिसतं, क्यूट, सगळं त्याला क्यूट क्यूट दिसतं. तर त्याची ओनली सिंगल पॉइंटेड जीवन असतं, त्याच्याशिवाय इतर. त्याचप्रमाणे जो भक्त आहे त्याला फक्त भगवंताचीच चर्चा आवडते, भगवंताचीच गोष्ट आवडते. जर संसाराची चर्चा सुरू केली तर परत तो कुठे येईल? भगवंत. असं अभ्यास वर्गामध्ये उडतो, वेगळं होतं. भगवंतापासून चर्चा सुरू होते आणि जाते, हां उद्या काय बनवणार आहे, काय याची रेसिपी, काय त्याची रेसिपी, किंवा राजकारण काय सुरू आहे, असं होतं. अभ्यास वर्गामध्ये सुरुवात होती कुठून? आत्म्यापासून आणि जाते कुठे? प्रपंच. पण भक्त लोक जेव्हा भेटतात तेव्हा परत परत देवाची चर्चा करा, त्यांची लीला आठवा, त्यांची महिमा. म्हणून गीतेचा श्लोक आहे ना, बोधयंत परस्परम सततम कीर्तयंतो माम. सतत ते माझंच कीर्तन करतात. कीर्तन म्हणजे माझ्याबद्दलच बोलतात. अन्योन्यम तत् प्रबोधनम, एकमेकाशी त्याच्याबद्दलच बोलतात. याला म्हणतात तत्परायण, तन्निष्ठा. ते स्वामीजी म्हणायचे, म्हणे लोक आमच्याकडे जात, कोणी आत्म्याबद्दल प्रश्न विचारत नाही. प्रश्नाचा विषय प्रपंचच. पण इथे आता अशा या ज्ञानी लोकांचं वर्णन आहे. तर पहिल्या ओळीमध्ये त्यांची निष्ठा, त्यांची स्थिती याचं वर्णन आहे. आणि म्हणे अशी जर त्यांची स्थिती असेल तर परिणाम काय, फलश्रुती काय? गच्छन्ति अपुनरावृत्तिम. ते कुठे जातात? अपुनरावृत्तिम, म्हणजे परत त्यांचा जन्म होत नाही. शंकराचार्यांनी किती एक छान सुंदर शब्द लिहिला, अपुनदेह संबंधम. परत त्यांचा देहाशी संबंध होत नाही, येत. वा, शंकराचार्यांनी जबरदस्त जर वाचला तर अपुनरावृत्ती, परत देहामध्ये तो येईल. नाही तर सामान्य माणसाचं काय, एक देह सुटला, दुसरा देह तयार आहे, बस आता तुझ्यासाठी तयार आहे, तिकडे जातो. आता आपल्याला माहीत नसतं ते कोणता देह आहे, कुठे आहे. ते डिपार्टमेंट देवाकडे आहे. नाही तर आपण मग चॉईस केलं तर, नाही हा नाही दुसरा द्या आम्हाला, हा ठीक नाही. वी हॅव नो चॉईस व्हॉट एव्हर. पण आता इथे तर तुझ्यासाठी एकही देहाची काही गरजच नाही. तो माझ्यामध्ये आता स्थित झालेला आहे. अपुनरावृत्ती, पुनर्जन्म नाही आहे. आणखीन असे जे ज्ञानी आहे त्यांच्यासाठी एक नाव दिलं आहे, ज्ञान निर्धूत कल्मषाः. ज्ञानाच्या द्वारे ज्यांनी कल्मषाला धुवून काढलं आहे असे ते कोण झाले? ज्ञान निर्धूत कल्मष. यथोक्तेन ज्ञानेनं, आत्तापर्यंत जे ज्ञान सांगितलं, आत्म्याचं जे वर्णन सांगितलेलं आहे उपनिषदामध्ये, वेदांतामध्ये, त्याप्रमाणे त्यांनी स्वतःकडे बघितलं आणि त्यामुळे अज्ञानाचं काय झालं? नाश झाला. त्या अज्ञानालाच काय म्हटलेलं आहे? कल्मष. आणि शंकराचार्य म्हणतात पाप आदी संसार कारण दोषाः. अज्ञानामुळे पाप आहे.
आणि त्याच्यामुळे संसाराचे सगळे दोष आहे. त्यामुळे कल्मशामध्ये हे सगळं आलं. अज्ञान आणि अज्ञानजन्य जितके दोष आहे. म्हणून आपण वेदांतामध्ये काय ऐकतो, पहिल्या दिवशीच ऐकतो ना, वेदांताचं काय, कारणसहित दुःखाची निवृत्ती. तर हे आहे आत्यंतिक आनंदाची प्राप्ती ना. तर कारणसहित दुःखाची निवृत्ती झाली, त्यालाच कल्मश म्हणतात. अशा जगामध्ये काय होतं, दुःखाची तर निवृत्ती होत राहते पण कारणाची निवृत्ती होत नाही. म्हणून परत ते झाड येत राहतं. झाड कापतो पण ते मूळ तर उपटलं नाही. पण या आत्मज्ञानाने कल्मश पाप आदि संसार कारण दोषाम निर्धूत. आणि असे जे लोक आहे त्यांच्यासाठी शंकराचार्य म्हणतात हे यती आहे. यती. ज्ञानीचं एक नाव काय, यती आहे. ज्ञानीचं अनेक नाव आहे. स्थितप्रज्ञा आहे, याची प्रज्ञा एकदम स्थित झाली आहे. ज्ञानीचं नाव काय, आणखी त्रिगुणातीत आहे. नवीन नवीन शब्द आहे, संदर्भ. आता त्रिगुणांचं वर्णन आहे आणि मग काय सांगितलं, तो त्रिगुणांच्या पलीकडे, तर ते लगेच नाव काय दिलं, त्रिगुणातीत. तर यती झालं. तर हे खरं म्हणजे ज्ञानीचं नाव झालं काय, ज्ञान निर्धूत कल्मश. किंवा तुम्ही आपल्या काय नावाच्या समोर पदवी लावतात की नाही, भारतरत्न, पद्मभूषण, त्याचप्रमाणे ज्ञान निर्धूत कल्मश 1008 श्री असे नाव असतात. मंडलेश्वर, महामंडलेश्वर. हां, मराठीमध्ये होतं. पण कोणी कोणी पपू लिहितात, म्हणे पप्पू ठीक नाही, पप्पून जाते पप्पू. ते पुरुषोत्तमाने म्हणायचं ना, पूज्य. पूज्य म्हणजे शून्य असतं ना. नाही ते तर आहे परमपूज्य, पण गमतीने म्हणायचे आमच्या नावात पुढे तुम्ही पूज्य लावता म्हणजे शून्य आहे. तर ज्ञान निर्धूत कल्मश असं नाव. मागे आपण पाहिलं होतं, एक शब्द आला होता ना, योगयुक्त, विशुद्धात्मा, विदितात्मा, जितेंद्रिय. हे सुद्धा काय तसेच ना, जितेंद्रिय श्री, जितेंद्रिय सौ, चितात्मा, ज्ञान निर्धूत कल्मश. अच्छा, आता ज्याचं अज्ञानाचा नाश आणि ज्ञानामध्ये तो स्थिर झाला, आता जेव्हा तो जगाकडे पाहतो, वाव, तर त्याची काय दृष्टी आहे. जगाकडे बघण्याची दृष्टी पुढच्या श्लोकात झाली. आणि हा श्लोक बहुतेक करून सगळ्यांना माहीतच आहे, पाठही असेल. तर शंकराचार्य इथे म्हणतात, येषाम ज्ञानेन नाशितम आत्मनव अज्ञानम ते पंडिताः कथम तत्त्वं पश्यन्ति. ज्यांचं अज्ञान नष्ट झालेलं आहे ज्ञानाच्या द्वारे, ते पंडित झाले. आता बा एक नाव ज्ञानीचं काय, पंडित. हे नाव आलेलं आहे का कुठे, हा आधी आलं, आता तर येणारच आहे, पण आधी आलेलं आहे. कुठे आलंय, सुरुवातच इनॉग्रेशन या शब्दाने झालेली. पंडित अशोच्यानन्वशोचस्तम गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति. पंडित म्हणजे ते पंडित लोक आहे, ज्ञानी. आणि पंडित शब्दाचा अर्थ आधी सांगितला आहे मी, पंडाबुद्धी ज्याच्यामध्ये आहे. आणि पंडाबुद्धी म्हणजे आत्मा अनात्मा विवेकिनी बुद्धी. आता त्याच पंडिताचं वर्णन, त्याच्या दृष्टीचं वर्णन. बा सगळेजण जगाला पाहतात, पण सगळ्यांची दृष्टी वेगवेगळी. कोणी काय पाहतं, कोणी काय पाहतं. ज्याचे जसे संस्कार आहे त्याप्रमाणे तो. मनी वसे जे स्वप्नी दिसे म्हणतो, जागृत अवस्थेमध्ये सुद्धा
तेच दिसतं. आता पहा, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनि चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनि चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. श्लोकाचा अर्थ तुम्हाला वाचल्याबरोबर कळला असेल. पंडिता समदर्शी, पंडित लोक समदर्शी असतात, समतत्वाला पाहतात. कोणत्या वस्तूला पाहतात? समवस्तू, समदर्शी. कुठे पाहतात? तर म्हणे या जगामध्ये वेगवेगळे लोक आहे, वेगवेगळे प्राणी आहे, वेगवेगळ्या वस्तू आहे. 3 आहे, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, है ना. तर इथे काही लोकांचे नाव आहे, काय वस्तू, प्राण्यांचे नाव आहे. म्हणे सगळ्यांमध्ये त्याला एकच दिसतं. आता बाहेरून डोळ्यांनी आपल्याला वेगवेगळं दिसतं आणि त्याला सुद्धा डोळ्याने वेगवेगळं दिसतं. असं नाही की डोळ्यामध्ये काही फरक आला, सगळे त्याला एकच दिसत नाही. डोळ्यांनी मग त्याला ज्ञान झालेलं नाही, काहीतरी डिफेक्ट झाला. म्हणजे पुरुष, स्त्री, गाई, पुत्र सगळं एकसारखं. डोळ्यांनी कधीच एकसारखं दिसू नाही शकत. काय वैविध्य आहे इथे जगामध्ये, विविधता. त्यामुळे बघा, एक ब्राह्मण आहे. आता ब्राह्मणाचं इथे लक्षण काय दिलं, विशेषण? विद्या विनय संपन्न. याचा अर्थ काय? जर ब्राह्मण आहे तर त्याच्यामध्ये 2 गुण असले पाहिजे, विद्या आणि विनय. आणि विद्येनंतर विनय आला पाहिजे. विद्या ददाती विनयम. श्लोक आहे माहिती आहे? विद्या ददाती विनयम, विनयात याति पात्रता, पात्रत्वाम धनमाप्नोति, धनात धर्मम. तस विद्या विनय न शोभते, ते एक वेगळं आहे. तर विद्या ददाती विनयम. म्हणून आपल्या चिन्मय विभूतीमध्ये 2 हॉल आहे आणि त्याचे नाव देव गुरुजींनी विद्या मंदिर, विनय मंदिर असं ठेवलं आहे. तर आता आपलं सप्टेंबरमध्ये जे शिबिर आहे ताजगोदाम चिन्मय विभूतीमध्ये, तुम्ही लोक येऊ शकता. 26 ते 29 तुम्हाला दोन्ही मंदिराचं दर्शन होईल, विद्या मंदिर, विनय मंदिर. अच्छा, तर आता तो ब्राह्मण आहे, विद्या विनय. शंकराचार्य पा सुंदर लिहितात, विद्याच विनयंच विद्या विनयौ, विद्या आत्मनोबोधो. इथे विद्या त्याच्यामध्ये आहे फक्त जगाची विद्या नाही, आत्मविद्या. आणि त्याच्यामुळे विनय उपशमताभ्य, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये काय आलेलं आहे? विनय. विनय म्हणजे उपशम, शांत, अभिमानाचा उपशम झालेला आहे. तर असा एक ब्राह्मण आहे, त्याला तो पाय. मग तो जात होता तर एकदम तिकडून एक गाय दिसली. हो, मग एकदम काय तो पाहत आहे? हस्तिनी. हस्तिनी म्हणजे हत्ती. हस्तिनी म्हणजे हस्तांना कुणाला पाहिलं नाही आहे मराठी. हस्तिनी, हत्ती. तर गाय आहे, हत्ती आहे. आणि मग हत्ती जात होता, कुत्र्यांनी पाहिलं. कुत्रे एकदम भोकायला लागले. शुनी. शुनी म्हणजे काय? कुत्रे. हो. आणि एक असतो माणूस, तो कुत्र्यांना शिजवून खाऊन घेतो. स्वपाक त्याला म्हणतात, चांडा. तर त्याला म्हणतात स्वपाक. शंकराचार्यांनी इथे मराठीत काय लिहिलं? काय दिलेलं आहे? शूद्र दिले. पण एक्झॅक्ट अर्थ काय? चांडा. तर आता बघ, वेगवेगळे आहे की नाही? आता शंकराचार्यांनी इथे वेगवेगळा अर्थ केला.
म्हणजे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे म्हणजे काय? सात्विके. मग मध्यमायाम च राजसायाम गवी संस्कारहीनायाम अत्यंतमेव केवल तामसे हस्त्यादौ. हत्ती वगैरे काय तर म्हणे तामसिक आहे, गाई वगैरे काय सात्विक आहे, पुत्र वगैरे राजसिक आहे. म्हणजे हे सगळे मिक्स आहे. श्वपाक, आता कुत्र्यालाही वर खातो तर तामसिक आहे. म्हणजे जगामध्ये वेगवेगळे सात्विक, राजसिक, तामसिक प्राणी, मनुष्य सगळे हा अर्थ. पण इथे हा जो ज्ञानी पुरुष आहे याचं लक्ष डायरेक्ट कुठे? त्या परमात्म्याकडे. हा सात्विक आहे, हा राजसिक आहे, हा तामसिक आहे, त्याकडे हा सज्जन आहे, दुर्जन आहे, चांगला आहे, वाईट आहे, म्हणे कसंही असू दे, पण आहे तर शेवटी त्या ब्रह्माचंच रूप. इथे म्हणून काय लिहितात? अत्यंतमेव अस्पृष्टम समम एकम अविक्रियम ब्रह्म द्रष्टुमशीलम येषाम. ज्याचा स्वभाव त्या अविक्रिय असंस्पृष्ट अशा ब्रह्माला पाहण्याचा झालेला आहे त्याला म्हणतात पंडित. द्रष्टम शीलम यस्य, शील म्हणजे स्वभाव, तो त्या तत्वाकडेच पाहतो म्हणून त्याला म्हणतात समदर्शी. आता पहा विषमता कुठे आहे? या तत्वाला सोडून तुम्ही कोणत्याही वस्तूकडे बघा, म्हणजे सत्व रजस तमस विषम झाला की नाही? चांगला वाईट, गोरा काळा सावळा, आकाराच्या दृष्टीने, जातीच्या दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने वैषम्य आहे. पण एकच आहे जिथे समत्वम आहे. मग तो कोणतेही असू दे, म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांमध्ये तो एक समदर्शी. तसं आधी तुम्ही उदाहरण दिलेलं आहे, जो सोनार आहे तो सोनार हे पाहत नाही. दागिन्यांमध्ये जसं उंदीर आहे की गणपती आहे, दोन्ही काय? सोनं. आपण सुद्धा सोन्याकडे पाहतो. केव्हा पाहतो? मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं रामाचं आणि रावणाचं. जर तुम्हाला रामाची आणि रावणाची मूर्ती, माझ्याकडे दोन आहे, रामाची आणि रावणाची गंमत. आणि मी जर तुम्हाला सांगितलं की दोघांपैकी तुम्ही कोणची घ्याल, तुम्ही सगळ्याला काय म्हणा? सहजच आहे रामाची. पण जर मी सांगितलं की रामाची मातीची आहे आणि रावणाची सोन्याची आहे, हा म्हणे मग त्याला विचार करून सांगतो. आहे की नाही? म्हणजे राम रावण विसरण्याचं लक्ष कुठे? सोन्याकडे. तत्वदर्शी झाला. तर आपलं लक्ष त्या आकाराकडे असतं, डिझाईन वगैरे, पण त्या सोनाराचं तर एकच तत्व आहे. त्यानं गुळाचाच गणपती आणि गुळाचाच नैवेद्य, माहिती आहे? गुळाचाच नैवेद्य आणि गुळाचाच गणपती. आता गणपती येणार आहे ना काही एक महिन्यानंतर, तर गणपती आहे, आता नैवेद्य गुळाचा बनलेला आहे. आता नैवेद्य विसरले तर काय केलं? थोडं सोंडे म्हणून गुळ काढून त्यालाच प्राणायाम स्वापानायाम, तर दोन्ही एकच. तर आपण त्या आकाराला नाही पाहिलं तत्व. आता पहा स्वप्नामध्ये तुम्हाला वैविध्य दिसतं की झाड आहे, डोंगर आहे, नदी आहे, सगळं काही आहे. पण जाग झाल्यावर तुम्ही समदर्शी हो स्वतःला म्हणतात की अरे एकच तो मीच तो होतो, दुसरा कोणी नव्हता. एकोहम द्वितीयो नास्तिक तत्र. पण ते केव्हा? जेव्हा मी उठतो, जागा. स्वप्नामध्ये तर भांडतोय,
जागं झाल्यावर आपल्याला हसू येतं, कारण भांडणारा तुम्ही, ज्याच्याबरोबर भांडण होतं ते मीच. तर ही काय समदृष्टी. तर उद्या मी सांगेन थोडं आणखी. इथे एक थोडा फरक आहे. इथे समदर्शीनं सांगितलंय, समवर्तीनं नाही सांगितलं. म्हणजे वर्तन, वर्तन सम नाही होणार. व्यवहार नेहमी उपाधी बरोबरच होतो. कुत्र आणखीन गाय दोघांबरोबर एकच व्यवहार करणार का तुम्ही? पुरुष आणि स्त्री दोघांना वेगळं. झाड आणि पशु पक्षी जरी सगळ्यांमध्ये एक तत्व आहे, पण व्यवहार धर्मानुसार लक्षात. आणि दर्शन ज्ञानाप्रमाणे. काय आपण राम व्हायचं का रावण व्हायचं हे दर्शनाचं नाही. इथे दिसतं आपल्याला, जरी म्हणजे सगळ्यांमध्ये एकच आहे तत्व, पण व्यवहार आपल्याला उपाधीकडे. तर हात पाय डोकं सगळ्यांमध्ये मीच आहे, मी समदर्शी आहे की नाही, पण व्यवहार एकसारखा होतो का? पायामध्ये बूट घालण्याच्या ऐवजी डोक्यावर मी बूट ठेवतो, कारण एकच आहे ना शेवटी. असं होतं का? आता अंगठी जर घालायची आहे तर बोटामध्ये, चेन घालायची आहे तर गळ्यामध्ये. आकाराबरोबर व्यवहार होतो, तत्वाबरोबर नाही. जरी सगळं सोनच असेल, पण व्यवहार नाही. इथे हा विषय नाही आहे. विषय इथे हा चाललाय, विषय वेगळा चालला की सगळे नानात्वमध्ये एकत्व तुम्ही पाहत आहात, पण व्यवहार मात्र उपाधी शक्य. म्हणजे चष्मा लावायचा तर डोळ्यावरच लावायचा आहे की नाही? डोळ्यामध्ये आणि कानामध्ये मी एकच आहे, तुम्ही कानामध्ये चष्मा, कानाचं मशीन कानामध्ये. तर समवर्तन वेगळं असतं, समदर्शन वेगळं. अनेक लोक हे गडबड करतात की सगळ्यामध्ये एक आहे तर सगळ्यांबरोबर, असं नाही होऊ शकत. व्यवहार धर्मानुसार केला. पंडिता समदर्शिनः. उद्या अजून याला पाहू. तर उद्या आणि परवा, आता 2 दिवसात आपल्याला अध्याय पूर्ण करायचा आहे. करून द्यायचं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो